आज आपण एका अशा राजकीय आत्मचरित्रात डोकावणार आहोत जे केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही, तर भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या गेल्या 60 वर्षांच्या राजकारणाचा एक जिवंत साक्षीदार आहे. आपण बोलतोय शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाबद्दल. बरोबर. आणि हे पुस्तक यासाठी इतकं खास आहे कारण ते लिहिणारी व्यक्ती म्हणजे शरद पवार. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 5 दशक राजकारणात आणि एकही निवडणूक हरलेली नाहीत. 4 वेळा मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलंय. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे केवळ आठवणी नाहीत, तर सत्तेच्या आतून दिसणारा राजकीय पट आहे. अगदी. तर आज आपला उद्देश हाच आहे की या पुस्तकातून नक्की काय शिकायला मिळतं. पवारांचा राजकीय प्रवास, त्यांचे निर्णय आणि भारतीय राजकारणाचे बारकावे. चला तर मग उघडूया हे पुस्तक आणि बघूया की पवारांच्या नजरेतून गेल्या 60 वर्षांचं राजकारण कसं दिसतं. पुस्तकाचं नावच खूप काही सांगून जातं नाही का? लोक माझे सांगाती. हो, म्हणजे लोक माझे सोबती आहेत. आणि मांडणी एकदम सरळ सोपी आहे. छोटे छोटे भाग असल्यामुळे वाचायलाही कुठे कंटाळा येत नाही. पण मला वाटतं याचं खरं महत्त्व त्याच्या साधेपणात नाही, तर त्यातील अनुभवांच्या खोलीत आहे. अगदी बरोबर. आणि काय आहे ना, 1960 पासूनच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाचे ते फक्त साक्षीदार नाहीत, तर अनेक घडामोडींचे कर्ते-करविते आहेत. हो. त्यामुळे यात केवळ वैयक्तिक आठवणी नाहीत, तर मोठ्या राजकीय घटनांवरचं त्यांचं स्पष्ट भाष्य आहे. आणि ते भाष्य करताना त्यांनी कुठेही आडपडदा ठेवलेला नाही. अनेक ठिकाणी त्यांची मतं स्पष्ट आणि परखड आहेत, ज्यामुळे हे पुस्तक अधिक वाचनीय होतं. पुस्तकाची सुरुवात ती त्यांच्या बालपणापासून होते. ते त्यांच्या आई-वडिलांना, ज्यांना ते बाई आणि आबा म्हणतात, खूप श्रेय देतात. विशेषतः त्यांच्या आईचा, शारदाबाई पवारांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव दिसतो. त्या स्वतः राजकारणात सक्रिय होत्या. हो, आणि मला वाटतं हाच संस्कारांचा पाया आहे. त्यांचे पालक केवळ राजकारणी नव्हते, तर समाजसुधारक होते. शिक्षणाचं महत्त्व, सामाजिक भान आणि शेतीबद्दलची व्यावहारिक जाण त्यांना घरातूनच मिळाली. खरे. पुस्तकात ते लिहितात की बाईंमुळेच माझ्यावर पुरोगामी विचारांचे संस्कार झाले. पुढे कृषीमंत्री म्हणून काम करताना शेतीबद्दलची त्यांची समज याच अनुभवातून आलेली दिसते. म्हणजे यशवंतराव चव्हाणांसारख्या मोठ्या नेत्याचं मार्गदर्शन त्यांना मिळालं. पण एक तरुण कार्यकर्ता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणं किती आव्हानात्मक होतं, याबद्दल पुस्तकात काही विशेष किस्से आहेत का? नक्कीच आहेत. यशवंतराव चव्हाण हे त्यांचे राजकीय गुरु होते. त्यांच्याकडूनच पवारांनी समन्वयाचं आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं राजकारण शिकलं. पुस्तकातला एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे काँग्रेस पक्षातील त्यांचा सुरुवातीचा प्रवास. एक तरुण कार्यकर्ता म्हणून त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आपलं मत कसं मांडलं, पक्षांतर्गत गटबाजीला तोंड देत आपलं स्थान कसं निर्माण केलं, याचे अनेक छोटे छोटे प्रसंग आहेत. यातून त्यांची संघर्ष करण्याची आणि संधी ओळखण्याची वृत्ती दिसून येते. आणि मग याच काँग्रेस पक्षातून ते बाहेर पडले. पुस्तकात काँग्रेसमधील त्यांच्या प्रवासावर आणि नंतरच्या काळात पक्षातील लोकशाही कशी कमी होत गेली. हो, बरोबर. आणि यावर केलेलं भाष्य खूप महत्त्वाचं वाटतं. अगदी. आणि हेच या पुस्तकाचं खरं वैशिष्ट्य आहे. ते थेट टीका करतात. ते लिहितात की इंदिरा गांधींच्या काळात पक्षांतर्गत चर्चेला आणि मतभेदांना वाव कमी होत गेला. म्हणजे निर्णय दिल्लीतून लादले जाऊ लागले. हो. त्यांच्या मते याच घुसमटीमुळे त्यांना आधी काँग्रेस समाजवादी आणि नंतर 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करावी लागली. हे केवळ बंडखोरीचं वर्णन नाही, तर एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या कार्यपद्धतीत झालेल्या बदलाचं विश्लेषण आहे. यातली एक विशेष गोष्ट मला आठवते, ती म्हणजे इंदिरा गांधींसोबतच्या संबंधांबद्दलचा भाग. पवार लिहितात की इंदिराजींशी तीव्र मतभेद असूनही त्यांच्याकडून राजकीय निर्णयक्षमता कशी शिकावी हे त्यांनी नमूद केलं आहे. बरोबर. यातून हे दिसतं की राजकीय विरोध असला तरी एकमेकांकडून शिकण्याची त्यांची वृत्ती होती. कदाचित हाच त्यांच्या टिकाऊ राजकारणाचा गाभा आहे. अगदी. आणि याच वृत्तीमुळे ते आघाडीच्या राजकारणामध्ये यशस्वी झाले. याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर हे पुस्तक म्हणजे कोअलिशन पॉलिटिक्स किंवा आघाडीच्या राजकारणाची एक कार्यशाळाच आहे. वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांना एकत्र आणून सरकार चालवणं किती अवघड असतं याचे ते प्रत्यक्ष साक्षीदार आणि भागीदार होते. पुस्तकात इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारख्या अनेक राजकीय व्यक्तींसोबतच्या त्यांच्या संबंधांवर आणि अनुभवांवर प्रकाश टाकला आहे. हे अनुभव वाचताना त्या काळातील राजकीय वातावरण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणजे पक्षीय राजकारणात ते तरबेज होतेच, पण खरा कस लागतो तो प्रशासनात.
मुख्यमंत्री किंवा कृषी मंत्री म्हणून काम करतानाचे त्यांचे अनुभव कसे आहेत? कारण तिथे केवळ राजकारण नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवावं लागतं. आणि याच कामावर पुस्तकात मोठा भर दिला आहे. मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून काम करताना आलेले अनुभव त्यांनी सविस्तर मांडले आहेत. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, या प्रत्येक भूमिकेत त्यांनी कसं काम केलं याचे अनेक किस्से आहेत. उदाहरणार्थ कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय कसा घेतला, त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात कसा संघर्ष केला याचं वर्णन आहे. मला वाटतं किल्लारीचा भूकंप आणि मुंबईतील बॉम्बस्फोट. हो, आणि त्यांसारख्या मोठ्या संकटांच्या वेळचे त्यांचे अनुभव ते खूप काही शिकवणारे आहेत. निश्चितच. त्या घटना हाताळताना प्रशासक म्हणून त्यांची निर्णय क्षमता आणि कणखरपणा दिसून येतो. किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी ते तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि पुनर्वसनाचं काम कसं उभं केलं याचं वर्णन वाचण्यासारखं आहे. आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा किस्सा तर खूप प्रसिद्ध आहे. हो, बॉम्बस्फोटानंतर शहरात शांतता टिकून ठेवण्यासाठी त्यांनी दूरदर्शनचा वापर कसा केला, हा किस्सा तर त्यांच्या प्रसंगावधानाचं उत्तम उदाहरण आहे. यातून दिसतं की संकटाच्या वेळी शांत राहून निर्णय घेण्याची त्यांची क्षमता प्रचंड होती. त्यांच्या राजकारणाचं एक महत्त्वाचं पैलू म्हणजे व्यवहारवाद, ज्याला आपण प्रॅग्मॅटिझम म्हणतो. म्हणजे काय? तर ते तत्वांपेक्षा परिस्थितीनुसार निर्णय घेण्यावर भर देतात. हो, आणि याचं एक उत्तम उदाहरण पुस्तकातच मिळतं, जिथे त्यांनी केवळ राज्याच्या हितासाठी विरोधी पक्षाच्या एका नेत्याला मदत केली होती. अच्छा. यातून दिसतं की त्यांच्यासाठी राजकीय शत्रुत्वापेक्षा राज्याचा विकास जास्त महत्वाचा होता. हाच व्यवहारवाद त्यांच्या विकास कामांच्या मॉडेलमध्येही दिसतो. आणि इथेच बारामतीच्या विकासाचा मुद्दा येतो. पुस्तकातील शेवटची काही पानं यावर आहेत आणि असं म्हटलं जातं की ती प्रत्येक निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीसाठी वाचण्यासारखी आहेत. बरोबर. त्यांनी बारामतीचा कायापालट कसा केला, तिथे शेती, शिक्षण आणि उद्योगाचं जाळं कसं विणलं याची सविस्तर माहिती दिली आहे. एका मतदारसंघाचा नियोजनबद्ध विकास कसा करता येतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. फक्त बारामतीचंच की इतरही? नाही, केवळ बारामतीचंच नाही, तर मराठवाड्याच्या विकासातील त्यांचं योगदान, लावाजासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या उभारणीतील त्यांची भूमिका यावरही यात माहिती आहे. पण यावर एक टीका नेहमी होते की त्यांनी फक्त बारामतीवरच जास्त लक्ष केंद्रित केलं. पुस्तकात या टीकेला काही उत्तर दिलं आहे का, की राज्याच्या इतर भागांकडे दुर्लक्ष झाल्याच्या आरोपांवर ते काही बोलतात? नाही, या टीकेवर पुस्तकात थेट उत्तर नाहीये. ते बारामतीच्या विकासाचं समर्थन करतात, पण इतर भागांकडे दुर्लक्ष झाल्याच्या आरोपांवर मात्र मौन बाळतात. आणि इथेच आपण पुस्तकाच्या दुसऱ्या बाजूकडे येतो, म्हणजे ज्या गोष्टी सांगितलेल्या नाहीत त्या. म्हणजे हे पुस्तक सर्वच बाजूंनी परिपूर्ण नाही. काही समीक्षकांच्या मते यातून पवारांनी त्यांच्या कारकिर्दीतील वादग्रस्त भागांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यात स्वतःच्या चांगल्या कामांचं कौतुक जास्त आहे आणि चुकांना किंवा अपयशाला कमी महत्त्व दिलं आहे. बरोबर. हो, आणि हे स्वाभाविकही आहे, कारण हे आत्मचरित्र आहे, चरित्र नाही. लेखक स्वतःची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करणारच. उदाहरणार्थ, पुस्तकात अनेक राजकीय घटनांचं वर्णन आहे, पण त्यामागील स्वतःची नेमकी भूमिका किंवा झालेले संभाव्य गैरसमज यावर ते अनेकदा मोकळेपणाने बोलत नाहीत. मला वाटतं काही मोठ्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळत नाहीयेत. जसं की तिसरी आघाडीचा प्रयोग यशस्वी का झाला नाही, यावर अधिक सविस्तर विश्लेषण अपेक्षित होतं. ते पंतप्रधानपदाच्या अगदी जवळ पोहोचूनही ती संधी का हुकली? अगदी बरोबर. हा एक मोठा प्रश्न आहे, ज्यावर पुस्तकात फारसं भाष्य नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर त्याचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार मर्यादित का राहिला? हो, महाराष्ट्राबाहेर मोठं यश का मिळालं नाही? बरोबर. यावरही फारसं विश्लेषण नाही. ही एक मोठी उणीव वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांची पक्षातील भूमिका, पक्षांतर्गत सत्ता स्पर्धा आणि भविष्यातील नेतृत्व यांसारख्या विषयांवर पुस्तकात जवळपास काहीच सांगितलेलं नाहीये. हो, आणि हे मौन खूप सूचक वाटतं. नक्कीच. यावर मौन बाळगण्यामागे काय कारणं असू शकतात? एक आत्मचरित्र म्हणून लेखक स्वतःच्या प्रतिमेबद्दल आणि पक्षाच्या भविष्याबद्दल किती जागरूक असतो हे यातून दिसतं. कदाचित काही वादग्रस्त विषय टाळून त्यांना एक सकारात्मक संदेश द्यायचा असेल, पण यामुळे वाचकाच्या मनात काही प्रश्न अनुत्तरित राहतात. म्हणजे जे सांगितलं आहे ते महत्त्वाचं आहे, पण जे सांगितलेलं नाही तेही तितकंच महत्त्वाचं आहे.
तर एकंदरीत लोक माझे सांगाती हे केवळ एका नेत्याचं आत्मचरित्र नाही, तर ते भारतीय राजकारणाच्या गेल्या 6 दशकांचा एक आरसा आहे. हे पुस्तक आपल्याला काय देतं तर आघाडीचं राजकारण कसं चालतं, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रशासन कसं असतं आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणाची जडणघडण कशी झाली हे समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचं साधन आहे. नक्कीच. आणि हे पुस्तक वाचल्यावर एक महत्वाचा प्रश्न मनात येतो. राजकीय आत्मचरित्र हे खऱ्या इतिहासाचं प्रतिबिंब असतं की नेत्यांनी काळजीपूर्वक तयार केलेलं एक निवेदन, एक नॅरेटिव्ह? ही पुस्तकं आपल्याला भूतकाळ समजून घ्यायला मदत करतात की भूतकाळाकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहायला भाग पाडतात? आणि मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर कदाचित दोन्हींमध्ये आहे. ते इतिहासाचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन नक्कीच देतात, पण तो एकमेव दृष्टिकोन नाही. बरोबर, तो एकमेव दृष्टिकोन नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं. अगदी. त्यामुळे हे पुस्तक वाचताना ते एका अत्यंत बुद्धिमान आणि मुरलेल्या राजकारण्याने लिहिलेलं आहे याचं भान ठेवायला हवं. त्यामुळेच हे पुस्तक वाचून झाल्यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न उरतो. सत्तेच्या राजकारणात यशस्वी होण्यासाठी व्यवहारवाद म्हणजे प्रॅग्मॅटिझम हा गुण आहे की तडजोड? आणि एका लोकशाहीमध्ये या दोन्हीमध्ये सीमारेषा कुठे असायला हवी? हो, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.